जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। राम समर्थ। बघा, दसऱ्यानिमित्त आपल्याला समर्थ नेहमी विशेष निरूपण देतात। का हो देतात? कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। आपली सगळी विशेष कार्य या दसऱ्याच्या निमित्ताने करतो ना आपण। प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात आपण दसऱ्यानिमित्त करत असतो, विजयादशमीला करत असतो। कारण का हो, या नवविधा भक्तीमध्ये आपल्याला हे उमगलंच नाही। समर्थ सांगायला आले म्हणून आपल्याला आज कळतंय की विजयादशमी केली ना समर्थांनी आपली, श्री विजयादशमी। का हो, या दशेंद्रियांवरती विजय मिळवायला शिकवलाय समर्थांनी। विशेष निरूपण कुठल्या ओव्या घेतल्या याच्यापेक्षा आपल्याला काय निरूपण मिळालं, जेणेकरून आपल्या अंतरंगातील विषय विकारांवरती काय मिळालं पाहिजे व विजय मिळवता आला पाहिजे, या दशेंद्रियांवरती विजय मिळवता आला पाहिजे, तर आपली काय खरी श्री विजयादशमी। नाहीतर आला आला आणि गेला म्हणजे प्रत्येक दिवस सारखाच आहे। समर्थ आपल्याला नेहमी श्री विजयादशमीची आठवण करून देतात हो। आणि नेहमी आपल्यासाठी समर्थ आपल्याला विशेष निरूपण देतात। का तर आपण भरकटत चाललोय। जसं परमार्थात जुनं होत चाललोय तसं काय होतंय, आपल्याकडं अहंकार वाढीस लागलाय हो। आपल्याला वाटतं मी खूप दिवस झालं परमार्थ करतोय, मला काही श्रवणाची गरज नाही, आता मला काय सगळं मिळतंय, मला काय या श्रवणाची गरज आहे। समर्थ म्हटले नाही रे बाबा, श्रवण हे असं माध्यम आहे की ज्या माध्यमामधून आपल्या अंतरंगात काय होतो, बदल होतो। आपल्या अंतरंगात बदल होतो म्हणून श्रवण पाहिजे। कारण समर्थ म्हटले विषय विकार शेवटच्या क्षणाला सुद्धा काय करतात व फसवायला येतात ना। काय कोणाला इच्छा होईल आयुष्यभर माळ घातलेली गळ्यात, आणि एका आजोबांना काय वाटलं हो की मला काय भेटावं खायला, नॉनव्हेज खायला भेटावं। समर्थ म्हटले अरे काय उपयोग झाला ती माळ घालून तुला, जर तुझी वासना त्याच्यामध्ये अखंड जर अडकलेली असेल, परत जन्म घ्यावा लागेल ना त्या वासनेपोटी। म्हणून समर्थ म्हणतात की अरे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कशाची गरज आहे हो, परमार्थाची गरज आहे। आणि परमार्थात कुणी जुनं होत नाही, रोज एक नव्यानं श्रवण करता आलं पाहिजे। समर्थ म्हटले प्रत्येक संतांनी, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या घ्या, संत तुकारामांचे अभंग घ्या, संत एकनाथांचे भागवत मधील ओव्या घ्या। प्रत्येक ओवीमध्ये अहो कोणताही संत, संत चोखामेळांच्या सुद्धा घ्या, संत गोरा कुंभारांचं तर किती सुंदर। काय म्हणजे संतांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं थोडं आहे। कारण का हो, अखंड त्यांनी स्मरण कोणाचं केलं, ठेवलं हो, अखंड स्मरण त्या परब्रह्माचं ठेवलं। आणि प्रत्येक माणसाला त्या परब्रह्माची ओळख व्हावी, देवाची ओळख व्हावी, दशेंद्रियांवरती विजय मिळवता यावा म्हणून अखंड या संतांनी कार्य केलं। म्हणून समर्थ आपल्याला काय करतात हो, त्यातील हे श्रवण रूपी पाणी काढून समर्थ आपल्याला देत असतात। या ओव्या कुठल्याही असू द्या हो, आपल्याला त्यातील काय घेता आला पाहिजे हो, गर्भित अर्थ घेता आला पाहिजे तर उपयोगाचा आहे। समर्थ म्हटले कारण का हो, प्रत्येक ओवीमध्ये
द्वैत अद्वैत दोन्ही अर्थ दडलेले आहेत. आपल्याला तो विचार करता आला पाहिजे. समर्थ म्हटले, अहो संत तुकाराम महाराजांचा ज्यावेळेस ते संतच होते, कारण त्यांना माहीत होतं आपण कधी जाणार आहे. लक्षात ठेवा, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून अखंड अट्टहास आहे. लक्षात घ्या. समर्थ आपल्याला हे विशेष निरूपण कशासाठी देत आहे? तो कशासाठी समर्थ एवढंच अट्टहास करतायत या परमार्थाचा? कारण का हो, सर्वांचा शेवटचा दिवस गोड व्हावा अशी इच्छा करणारी फक्त सद्गुरू परंपरा आहे. लक्षात ठेवा, कोणीही आपले आईवडील सुद्धा चिंतणार नाहीत की याचा शेवटचा दिवस गोड व्हावा. कारण का हो, कुणाला हे अभिप्रेत नाही की आपण मरावं. लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्याही व्यक्तीला वाटत नाही की मी मरावं. कारण का हो, प्रत्येक असं जीवन जगत असतो की मी काय आलोय, अमर होऊन आलोय. हे सगळं जे ऐश्वर आहे ते सगळ्या ऐश्वर्या पुढं बाकी सगळे शून्य आहेत असं प्रत्येकाला वाटत असतं. असा अहंकार, असा अभिमान तो अंतरी धरून बसलेला असतो. म्हणून समर्थ काय म्हणतात की अखंड काय करता आलं पाहिजे? समर्थ म्हटले, अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? श्रवण करता आलं पाहिजे. विषय विकार ओळखता आले पाहिजेत. लक्षात घ्या, विजयादशमी दसरा सगळीकडे साजरा केला जातो, अखंड साजरा केला जातो. काय करतात तो? समर्थ म्हटले, काय करतात दसऱ्याच्या दिवशी? त्या रावणाला काय करतात? रावणाचा पुतळा बनवतात आणि त्या रावणाचं काय करतात? दहन करतात. समर्थ म्हटले, का दहन करतात हो? अखंड त्याच्याकडं काय आला होता? अहंकार आला होता, म्हणून त्याचं अखंड दहन केलं जातं. समर्थ म्हटले, ते झालं द्वैत भाग. अंतरी आपल्याला बघता आलं पाहिजे की आपल्या अंतरी सुद्धा काय वाढलेला आहे हो? तो अहंकार वाढलेला आहे, त्याला आपल्याला घालवता आलं पाहिजे. समर्थ म्हणले, अखंड रावणाला कळलं नाही व शेवटपर्यंत. एवढा तत्वज्ञानी तो रावणा, एवढं हुशार, शिक्षण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर सर्वात उच्च शिक्षित असा तो काय होता हो? व्यक्ती होता. त्याच्या एवढं ज्ञान कुणालाही नव्हतं. 4 वेद त्याच्या घरी दास असल्यासारखे होते. अखंड 33 कोटी देव त्याने कोंडून ठेवले होते. मग सामर्थ्य होतं, ज्ञान होतं, सामर्थ्य होतं, आणखीन काय होतं? ज्ञान होतं, सामर्थ्य होतं, आयुष्य होतं, सगळं होतं, आरोग्य होतं. सगळं परब्रह्माने त्याला दिलं होतं, भरपूर प्रमाणात दिलेलं. सगळ्या विश्वात सुंदर अशी पत्नी दिली होती. तरी देखील विषय विकार आले म्हणजे अहंकार तर होताच त्याच्याकडं. त्यात कोण आला हो? हळूच काम आला. आणि कामानं काय केलं हो? कामानं त्याला ते सगळं कार्य करायला भाग पाडलं आणि शेवटी काहीही शिल्लक राहिलं नाही. लक्षात ठेवा, एक काम विषय आला, देवाच्या परब्रह्माच्या पत्नीला उचललं ना आणि वनात नेऊन ठेवलं, अशोक वनात नेऊन ठेवलं ना सीतामाईला, आणि तिच्याशी लग्न करण्याची काय केली त्यानं? इच्छा व्यक्त केली. समर्थ म्हटले, हितच त्याचं काय झालं व सगळं ज्ञान शून्य झालं. मग आपण कुठल्या झाडाचा पाला? आपण असं काय मिळवलंय? समर्थ म्हटले, आपण तर थोडीशी काय करतो? परमार्थ करतो. थोडासा परमार्थ करतो. आपल्याला काहीच नाही, म्हणजे थोडासा आपण परमार्थ करतो. आपल्याला लगेच आपल्याकडे अहंकार येतो की काय, मी 10 वर्ष झालं परमार्थ करतोय, मी 20 वर्ष झालं परमार्थ करतोय, मी 30 वर्ष झालं करतो. एक जण म्हणला मी 50 वर्ष झालं करतोय, परंतु शेजाऱ्यांसंग भांडायचं बंद झालेलं नाही अजून 50 वर्षात. समर्थ म्हटले, काय उपयोग? एवढं श्रवण करून का उपयोग? जर तुम्हाला दशेंद्रियांवरती जर विजय मिळवता येत नसेल तर परमार्थ करून उपयोग काय? समर्थ म्हटले, परमार्थ, खरा परमार्थ काय हो? अंतरंगात बदल झाला पाहिजे. विषय विकार कसे वापरायचे हे आपल्याला कळलं पाहिजे, तरच आपली विजयादशमी आहे. लक्षात ठेवा, समर्थ अखंड आपल्यासाठी प्रत्येक वेळेस समर्थ आपल्याला नवीन श्रवण देत असतात. कशासाठी देतात? तर आपल्या अंतरंगात बदल व्हावा म्हणून. पण
विषय हळूच येतात व सूक्ष्मातून येतात आणि भलं मोठं कार्य करून जातात, कळतही नाही. त्यांचा रस्ता तरी आपल्याला माहिती आहे का? कुठून आले, काय करतायत, आपल्याला आहे का माहिती? कारण का हो, त्यांचं कार्यच आहे. कारण कलीनं विडा उचलला आहे ना. कलीनं काय सांगितलंय? जो माझ्यासारखा वागेल त्याच्याकडून मी माझंच कार्य करून घेणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांना कलीचा पूर्ण सपोर्ट आहे. लक्षात ठेवा. म्हणून पापकर्म करताना लोकांना जास्त अडचणी येत नाहीत. अडचणी कुठे येतात हो? चांगलं कार्य करण्यात, पुण्यकर्म करण्यात जास्त अडचणी येतात. म्हणून समर्थ म्हटले, लक्षात ठेवा की पाप करणं सोपं आहे, परंतु ते पाप थांबवणं खूप अवघड आहे. तेच कार्य, पाप थांबवायचं कार्य अखंड समर्थ करतायत या श्रवणरूपी श्रवणात. म्हणजे श्रवणरूपी जे दान समर्थ आपल्याला देत आहेत त्याच्यातून हे पापकर्म आपलं थांबलं जाते. लक्षात ठेवा. कितीही विषय विकार आले, अहो आपण तर साधी माणसं आहे. भले भले तपस्वी सुद्धा ह्या विषय विकारांनी काय केले हो? गुंडाळून नेले ना. त्यांचा विध्वंस केला. 1200 वर्षात केलेली तपश्चर्या सुद्धा काही जणांची वाया गेली. कशामुळे? तर सूक्ष्मातून आले आणि भले मोठे कार्य करून गेले. विषय विकार. समर्थ म्हटले, अरे खूप ज्ञानी आहेस, खूप विद्या उदंड शिकला, प्रसंग माने चुकतेची गेला, मग तय विद्येला कोण पुसे. समर्थ म्हटले, विद्या उदंड शिकलाय, खूप शिक्षण घेतलंय, परंतु प्रसंग आल्यानंतर कळलंच नाही कसा हँडल करायचं, तर मग त्या शिक्षणाचा काय उपयोग हो? समर्थ म्हटले. कारण का? समर्थ म्हटले, शिक्षण कुठलंही शिक्षण असू द्या फार महत्त्वाचं आहे. एक नावाडी होता आणि त्याच्याबरोबर एक पंडित चालले होते. त्यांनी खूप म्हणजे असं PhD वगैरे केलेली होती, खूप विद्वान होते. त्यांना आईल तीरावरून नदीच्या पलीकडे जायचं होतं. त्यांनी एका नावाड्याला म्हणजे एका नावेमध्ये बसले. नाव हळूहळू मध्यंतरी आली नदीच्या. त्यावेळेस ते नावाडीला म्हणाले की तुझं शिक्षण काय झालंय? तो म्हटला, नाही, काय नाही झालं माझं शिक्षण. त्यावेळेस ते म्हटले, अरे काय रे, आयुष्य व्यर्थ गेलं तुझं, काय ज्ञान नाही मिळावलं, काय नाही मिळावलं, नुसतं काय करतोय तू, कष्ट करतोय, काय नाही उपयोग तुझ्या जीवनात, आता काय करणार रे, आलेला जन्म तू वाया घालवलास. आणि तेवढ्यात काय झालं हो, वादळ सुटलं, जोर जोरात वादळ सुटलं. त्यावेळेस तो नावाडी म्हटला की ऋषी तुम्हाला पोहता येतं का? तो म्हटला, नाही येत. मग तो नावाडी म्हटला, आत्तापर्यंत जेवढं मिळवलेलं ज्ञान आहे ते सगळं व्यर्थ आहे, आता ते ज्ञान तुमचा जीव वाचवू शकत नाही, मी चाललो. आणि तो काय झाला हो, त्यानं पाण्यात उडी घेतली आणि तो नदीच्या किनाऱ्यावर पोचला, कारण त्याला पोहता येत होतं. म्हणजे कुठलंही ज्ञान श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. समर्थ म्हटले, जे आपल्याला प्रसंगातून सोडवतं ते खरं ज्ञान आहे. म्हणून अखंड श्री विजयादशमी म्हणजे आपण दसरा म्हणून साजरा करतो. समर्थ म्हटले, आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? अखंड काय करता आलं पाहिजे हो? अखंड आपल्याला ज्ञानाचा गर्व करता कामा नये. समर्थ म्हटले, कुठल्या ऐश्वर्याचा गर्व करता कामा नये, कुठल्या सौंदर्याचा गर्व करता कामा नये. कारण समर्थ म्हटले, हे सगळं काय आहे, नश्वर आहे. एक ना एक दिवस ते काय आहे हो, संपणार आहे. कारण का? सगळं समर्थ म्हणतात, दिसेल ते नसेल कल्पांत काळी. जे जे डोळ्याला दिसतंय ते एक दिवस काय होणार आहे हो, नासणार आहे. म्हणून समर्थ म्हटले की काय करता आलं पाहिजे हो, आपल्याला 10 इंद्रियांवरती ताबा मिळवता आलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं काय आहे, सार्थक आहे. 4 ज्ञानेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये असे या इंद्रियांवरती आपल्याला नियंत्रण करता आलं पाहिजे. कारण का हो, हीच सगळं कार्य करतात ना. ही 10 इंद्रियच आपल्याकडून काय करून घेत असतात, सगळं कर्म करून घेत असतात. म्हणून समर्थ म्हटले, कर्म करणं हे 10 इंद्रियांच्या हाती आहे. म्हणून या 10 इंद्रियांवरती विजय मिळवायचा आहे. म्हणजे
आपली खरी श्री विजयादशमी. समर्थ म्हटले विषयांवरती विजय मिळवणं एवढं सोपं नाही, परंतु ताबा ठेवलाच तर निश्चित सोपं आहे. समर्थ म्हटले निश्चित सोपं आहे. कारण का हो, समर्थांचा एक दास काय झालं बघा. संतांची तर आपण उदाहरणं दिलेत, कारण ते कसे होते निष्पृह, त्यांना कुठल्याही विषय विकार काय करू शकत नव्हता, स्पर्श करू शकत नव्हता. परंतु समर्थ म्हटले आता आपण माणूस आहे, माणसाकडे जर एखादा विकार स्वतःहून चालत आला यावेळेस काय करणार हो माणूस. तरी समर्थ म्हटले दास काय होतात हो, बाजूला सरतात त्या विषयांपासून आणि दूर निघून जातात. त्यावेळेस समर्थांना खरा आनंद होतो. समर्थ म्हटले आज जिंकलं बरं का. तो दास जवळ गेल्यानंतर समर्थ म्हटले जिंकलं बरं का. त्याला काय कळलं नाही, कारण का हो त्याला असा वेडा घातलेला, म्हणजे एवढ्या सुंदर मुलींनी वेडा घातलेला की त्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं, तरी देखील तो काय हो सहज बाहेर आला. म्हणून समर्थ म्हणतात की आपण समर्थांना आनंद होतो, आपण एखादं वाईट कर्मापासून कुठलीही अपेक्षा न धरता जर बाजूला 2000ची नोट पडली तरी काय लोक उचलत नाहीत आपण. कारण का हो आपल्याला माहिती आहे ते आपलं नाही आहे, ज्याचा आहे तो घेऊन जाईल. मग आपण त्यावेळेस जर अशी भूमिका घेतली तर आनंद कुणाला होतो, शिकवणाऱ्याला आनंद होतो. कारण शिक्षकांना कधी आनंद होतो, ज्यावेळेस त्यांचा विद्यार्थी उत्तम गुणांनी पास होतो त्यावेळेस खरं काय होतो, त्या मुलांना काय होतो आनंद होतो. म्हणून समर्थाने अखंड आपल्याला सांगितलेलंच आहे हो. समर्थ आपल्याला अखंड शिकवायलाच आलेत. म्हणून आपल्याला अखंड शेवटचा दिस गोड व्हावा एवढीच आपली काय पाहिजे हो अपेक्षा पाहिजे. कारण का हो बाकी सगळं इथं राहणार आहे, काहीही बरोबर येणार नाही. 10 बंगले बांधले, 20 बंगले बांधले आणि म्हणून काय कुणी शेवटच्या क्षणी 20 बंगल्यावर फिरवून आणत नाही. प्रत्येकाची जागा ठरलेली आहे. म्हणून काय कमवायचं सोडून द्यायचं नाही. समर्थ म्हटले कमवा, उत्तमाचं कमवा, परंतु 1 नंबर कमवा, 2 नंबर नको. कारण का हो समर्थ म्हटले हे सगळं काय आहे हो नश्वर आहे. एक दिवस ज्या क्षणी आपण मरून जाऊ त्या क्षणी हे सगळं संपणार आहे. मग पाप करायचं कोणासाठी. समर्थ म्हटले काय कारण आहे पाप करून कमवायचं. सरळ मार्गाने कमवता आलं पाहिजे. जेवढं तुम्ही सरळ मार्गाने काय कराल समर्थ म्हटले कमवाल तेवढं काय होणार आहे हो तुमच्या अंतःकरणाला सुख भेटणार आहे. समर्थ म्हटले इतरांना आनंद होईल का नाही होईल माहीत नाही, परंतु आपल्या हृदयावरचा तरी जडपणा निघून जाईल. समर्थ म्हटले कारण का हो या जगामध्ये आपण आलोय तर आपल्याला प्रत्येकासारखं आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, चांगलं तेवढं आचरण घेता आलं पाहिजे. वाईट ते काय करता आलं टाकून द्यायचंय. समर्थ म्हटले तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार, भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा, तुखा म्हणे मज आटवा मूळ लवकर पाठवा. बघा संत तुकाराम महाराजांनी हा अभंग कधी लिहिला होता हो, ज्या वेळेस त्यांना माहीत होतं की मी आता देह ठेवणार आहे त्याच्या काही दिवसा अगोदरच हा अभंग लिहिला. आणि काय सांगितलं हो या अभंगामध्ये, तुम्ही म्हणजे संत किती श्रेष्ठ होते. विषय विकारांवरती काय होता हो ताबा होता. कुठलाही लोभ नाही, काम नाही, क्रोध नाही, दंभ नाही, संशय नाही, चिंता नाही, लोभ नाही. म्हणजे समर्थ म्हटले किती तो देह निर्मळ निश्चळ, अहो असा देह होणे नाही. म्हणून समर्थ म्हटले ज्या वेळेस तुकाराम महाराजांची जायची वेळ आली त्यावेळेस हा अभंग लिहिलाय. काय तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. बघा जायची वेळ झाली म्हणून हा काय लिहिली ओवी लिहिले ना समोर. म्हणजे अभंग कधी म्हणायचे ते कीर्तनातच अभंग म्हणायचे. आणि हा अभंग ते समोर बसलेल्या व्यक्तींना काय म्हणत होते उद्देशून म्हणत होते की देवाला माझा काय सांगा नमस्कार सांगा.
आणि काय तुम्हाला अडचण आली तरी विनवा कोणाला हो? विनवा वैकुंठीचा राणा. कोणाला निवेदन मांडा? त्या पांडुरंगाला निवेदन मांडा. तुम्हाला काय अडचण आली तर तो काय करेल? तुमची अडचण सोडवेल. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकर पाठवा. समर्थ म्हटलं, तुकाराम महाराज काय म्हटले? मी गेल्यानंतर माझी आठवण ठेवा, पण मला लवकर काय करा? माझ्या देवापाशी पाठवा. म्हणजे संत किती श्रेष्ठ होते हो, आपण तुलना करू शकत नाही. एवढे काय होते? संत श्रेष्ठ होते. म्हणून ह्या ओव्या ज्या आहेत त्या फक्त 14 दासांना कळल्या हो. संत तुकारामांच्या फक्त 14 दासांना कळल्या. अन्न पाणी सोडलं व अक्षरशः ते लोकांनी. का? कारण तिथंच राहू लागले, संत तुकारामांजवळच राहू लागले. कारण त्यांना कळलं की काय नाही आपला, म्हणजे संत तुकाराम महाराज आता जाणार आहेत, कायमस्वरूपी आपल्याला सोडून जाणार आहेत. हे 14 जणांना कळल्यानंतर त्यांनी रात्रंदिवस तिथंच मुक्काम ठोकला. ते घरी जायलाच तयार नव्हते, गेलेही नाहीत. परत त्यांनी आणखीन काय लिहून ठेवलं? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुळती, तुखा मने शेषा, जागा खरा ऋषिकेशा. म्हणजे काय हो? जाग करा हो त्या ऋषिकेशला, मला जायची वेळ झाली माझी, हलवून उठवा त्यांना. कारण का हो? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, म्हणजे त्यांना कळून चुकलं होतं की काय हो, परब्रह्म मला न्यायला येणार आहे. स्वतः माझा मृत्यू काय आलेला आहे, जवळ आलेला आहे. आपुल्या माहेरा जायेन मी आता, निरोपया संता हाती आला. काय सांगितलं हो? मी माझ्या माहेरी चाललोय. म्हणजे कुठं चालले होते? देवाकडं चालले होते. आणि ओवी कशी लिहितायत बघा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, सुखदुःख माझे ऐकले कानी, कळवळा मनी करुणेचा, करुणी सिद्ध मूळ सांडले भातुके, येती दिशे एक न्यावयासी, त्याच पण ती माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. संत तुकाराम महाराजांनी अभंग मानलाय बघा. सुखदुःख माझे ऐकले कानी, कळवळा मनी करुणेचा, करुणी सिद्ध मूळ सांडले भातुके, येती दिशे एक न्यावयासी, त्याच पण ती माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची, तुका म्हणे आता येतील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. काय म्हणतात तुकाराम महाराज? आता ओढ कोणाची लागली? माझ्या मायबापाची लागली. म्हणतात की मला आता जायचंय त्यांच्याकडं, माझी आता काय झाली, वेळ झाली. आणि कळवळ म्हणजे समाजाबद्दल कळवळा होताच व संतांना, म्हणून त्यांना वाईट वाटत होतं की एवढ्या दिवस तुम्ही सगळ्या लोकांनी मला काय दिली? साथ दिली. त्यासाठी काय आहे, मी तुमचा ऋणी आहे आणि मला काय करा, क्षमा करा. तुम्ही एवढं जे माझ्यासाठी केलं ते आता काय होणार आहे? आता सगळं संपणार आहे. माझे आई वडील मला न्यायला येणार आहेत. कुठं? माहेरा. म्हणजे आता माझी वेळ झाली जायची. कुठं? वैकुंठाला. असं स्पष्ट त्यांनी हा शेवटचा अभंग लिहिलेला आहे ना. कारण शंख चक्र गदा पद्म, पहिलं आला पुरुषोत्तम. ज्यावेळेस त्यांना दिसू लागलं त्यावेळेस काय केलं हो? त्यांनी ओवी घेतली. नाभी भक्तराया, वेगी पावलो सरवया, दुर्णी येतो दिशे दृष्टी, धाके दोष पळती सृष्टी, तुका देखोनी एकला, वैकुंठ होऊन हरी आला. बघा काय म्हणतात तुकाराम महाराज की आता काय झाले, मला दिसायला लागले की काय समोरून माझा काय येतोय, पांडुरंग येतोय. आता मला गेलं पाहिजे. कारण का हो? ते पांडुरंगाशिवाय स्वतः म्हणजे राहतच नव्हते ना. ते मग काय म्हणाले, मला माझ्या काय कुठं जायचंय, पांडुरंगाकडं जायचंय. आणि माझा पांडुरंग आता काय, सगळ्या 14 जणांना, जे त्यांचे 14 शिष्य होते त्यांना कळलं की काय आता काय नाही खरं, आता संत तुकाराम महाराज आपल्याला सोडून जाणार कायमचे. म्हणून ते तर तिथं धरणच धरून बसले. तरी संत तुकाराम महाराज काय करत होते ओ? कीर्तनातून द्वैताद्वैत दोन्ही भाग समजून सांगत होते. आणि म्हटले ना, मला दिसतंय आता की काय माझा पांडुरंग मला न्यायला आलाय आता तिकडं माहेराला.
आणि मी आता जायला काय झालोय, तयार झालोय. आणि त्यांनी त्याच वेळी सगळ्या जगाला काय उपदेश केला हो, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. बघा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. म्हणजे 4 दिवसांनी होळीचा सण आला. लोकांनी रूढीप्रमाणे तो साजरा केला, परंतु देहूमध्ये कुठेच उत्साह नव्हता. म्हणजे पौर्णिमा उलटून गेली. धुळवडीच्या रात्री कीर्तन आटोपल्यावर तुकाराम साथीदारांसह बऱ्याच उशिरापर्यंत काय करत होते हो, जागत बसले होते. ते आज गप्प गप्प होते. म्हणजे आणि रामेश्वर भट्टांनी त्यांना विचारलं की का हो तुकाराम महाराज, तुम्ही आज गप्प गप्प आहे. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणाले, पैल आले हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. म्हणजे काय म्हणले हो, रामेश्वर भटांना काय म्हटले हो संत तुकाराम महाराज, म्हटले आला माझा हरी आता मला न्यायला, आता माझी जायची वेळ झाली. म्हणजे बघा, संतांचा किती महिमा श्रेष्ठ आहे हो, किती श्रेष्ठ म्हणावं लागल की स्वतः परब्रह्म त्यांना काय आले होते, न्यायला आलेले. आणि त्यांनी स्वतः हे ओवीत काय केलंय हो, लयबद्ध करून लिहून ठेवलंय. म्हणून म्हणजे संत तुकाराम महाराजांना शेवटी काय सांगायचं होतं हो, ऐका मला काय आलंय, वैकुंठचं बोलवून आलं आहे. माझाही जीव माहेरी जाण्यासाठी काय हो आसुसलाय. म्हणजे संत तुकाराम महाराजांनाच गाय झाली ती देवाच्या घरी जाण्याची. आणि ते म्हणतात की उद्या मी इथून प्रस्थान ठेवीन, या लोकीचा आता माझा काय संपला, ऋणानुबंध संपला. आणि मी आता कुठं चाललोय, आता माझे अभंग हेच तुमच्यासाठी काय ठरेल, मार्गदर्शन ठरेल. तुम्ही काय होऊ नका, दुःखी होऊ नका, एकमेकांचे प्रेमाने वागा. प्रेम आणि भक्ती हीच संपत्ती मी तुमच्यासाठी ठेवून जाते. कुठली संपत्ती ठेवून गेले हो संत तुकाराम महाराज, भक्ती आणि प्रेम, एवढीच संपत्ती. या परते तुम्हाला देण्यासाठी मज पाशी आणखी काही नाही. म्हणजे बघा, संत तुकाराम महाराजांना कळून आलेलं की काय, की माझी आता जाण्याची वेळ झालेली आहे. असा समर्थाने खूप त्यांना संत तुकाराम महाराजांना बऱ्याच चांगल्या व्यक्ती, त्या 14 जणांनी तर खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काय म्हटले, आता मी थांबवू शकत नाही. मलाही माझ्या काय हो, मलाही माझ्या माहेराची काय लागली, ओढ लागली. कारण त्या माहेरात कोण आहे, माझा कोण आहे माहेरात, तर माझा अखंड माझं परब्रह्म माहेरामध्ये आहे आणि मला त्याच्याकडे जायचं आहे. म्हणजे देवापेक्षा कोणाला घाई झाली होती, तुकाराम महाराजांनाच घाई झालेली देवाघरी जायची. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ आपल्याला हे का निरूपण देतात हो, असं निरूपण का देतात, तर समर्थकांना काय सांगायचं आहे की आपल्याकडंही तेवढं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आता काही जणांचं लग्न झालेलं असेल नवीन, तर ते काय म्हणतील हो की आता वैराग्य घ्यायचं का, संन्यास घ्यायचा का. समर्थ म्हटले नाही रे, जेवढं आपल्याला उपभोग घ्यायचा आहे, समर्थ म्हटले अज्ञान पेरायचं नाही. जेवढं आपल्या प्रारब्धामध्ये आहे तेवढं आपल्याला काय करता आलं पाहिजे, उपभोग घेता आलं पाहिजे. आणि उपभोग घेत असताना समर्थ म्हटले रावणासारखी अवस्था होऊन द्यायची नाही. कारण गर्वाचं घर खाली, रावणासारखी काय होऊ द्यायची नाही. समर्थ म्हटले भ्रमिष्ट अवस्था होऊ द्यायची नाही. कारण का हो, रावण गेला ना अहंकारामुळे. समर्थ म्हटले आपल्याला कोणत्याही गोष्टीचा काय करायचा नाही, अहंकार करायचा नाही. कारण का हो, अहंकार नकरे उडवले, पाताळी नेहून बुडवले. कारण का हो, अहंकारानं माणसाचा काय होतो, विनाश होतो. म्हणून समर्थ म्हटले अहंकार करायचाच नाही. कारण अहंकार काय कामाचा नाही. अहंकाराने काय होतं, अहंकाराने माणसाचा विनाशच होतो. म्हणून अखंड आपल्याला काय करायचं आहे, अखंड आपल्याला परमार्थ करायचा आहे. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, जसा संतांचा झाला तशा पद्धतीनं आपल्याला पण काय करता आलं पाहिजे हो, गोड होऊन जात आलं पाहिजे. कारण का आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. समर्थ म्हटले की आपला मृत्यू कधी आहे. कारण का हो, जन्म झालेला सगळ्याला माहिती आहे, मृत्यू आपल्या मृत्यूनंतर सगळ्याला कळतं, बरोबर. पण समर्थ म्हटले आपल्याला स्वतःचा मृत्यू कळला पाहिजे, एवढं आपल्याला कमवायचं आहे. आणि
कळून, नुसतं कळून उपयोगाचं नाही समर्थ म्हटले, तो दिवस आपल्याला गोड करून जाता आला पाहिजे. म्हणजे सर्वांच्या डोळ्यात समर्थ म्हटले आपण गेलो तर निदान थोडंसं पाणी तरी यावं, नाहीतर सगळे काय म्हणावे, बरं झालं गेली पिढा, असं होता कामा नये. समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय करायचं आहे हो, अखंड त्या परब्रह्माचं होऊन राहायचे. समर्थ म्हटले कारण सर्व काही कार्यभाग त्याच्या हातामध्ये, आणि आपल्या हातामध्ये काय आहे, या दशेंद्रियांवरती विजय मिळवणं हे आपलं कार्य आहे. समर्थ म्हटले म्हणजे अखंड आपल्याला या दशेंद्रियांवरती कसा विजय मिळवता येईल यासाठी आपली धडपड पाहिजे. अन्यथा कुठल्या गोष्टीवर जास्त काय करता नाही म्हणजे आपलं नेहमी म्हणजे या गोष्टीसाठी काय कुठला व्यवसाय धंदा सोडण्याची गरज नाही. समर्थ म्हटले कारण का हो, विषय वापरायचे परंतु कसं पाहिजे. समर्थ म्हटले वेळ काळ बघून विषय वापरता आलं पाहिजे. कारण समाजात राहताना आपल्याला काय, आपल्यामुळं जर एखाद्याच्या मनामध्ये काय निर्माण होत असेल, वासना निर्माण होत असेल, तर समर्थ म्हटले हे चुकीचं आहे. कारण आपल्याला काय करता आलं पाहिजे, या षडविकारांवरती विजय मिळवता आलं पाहिजे, दशेंद्रियांवरती विजय मिळवता आलं पाहिजे, तर आपला शेवटचा दिवस काय होणार आहे, गोड होणार आहे. तर आपण लोकांना काय करून जाणार आहे, सांगून जाणार आहे की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अन्यथा शक्य आहे का हो? समर्थ म्हटले शक्य नाही. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला श्री विजयादशमी साजरी करायची. सोनं, खरं सोनं वाटतंय का कोण? सोपं आहे का हो खरं सोनं वाटायचं? परंतु दसऱ्या दिवशी त्या पानांना सुद्धा काय होतं हो, सुवर्ण म्हटलं जातं ना, आणि एकमेकांना वाटलं जातं. म्हणजे समर्थ काय येतं शिकवतात, कल्पना करायची हो, देवाबरोबर काय करायची, रोज आपल्याला कल्पना करायची की आला देव बसलाय, पाटावरती बसलाय, आणि मी काय केले, आज खूप चांगले पदार्थ करून देवाला काय केले, ताटात वाढले, आणि देव काय करतायत ते हळूवार संपवत आहेत. ही गोष्ट आपण काय करायची हो, कल्पनेनं करायची. कल्पनेत काय समर्थ म्हटले, कल्पनेनं काय लगेच बाहेर येणार आहे का, काय नाही येणार. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे, दश इंद्रियांवरती विजय मिळवता आलं पाहिजे. म्हणून आपल्यासाठी अखंड समर्थांनी हे श्रवण ठेवलंय. अन्यथा समर्थांचा काय फायदा नाही हो यात. अखंड कार्य, गुप्त कार्य, उदंड गुप्त धन, म्हणजे उदंड गुप्त कार्य कुणामुळे चाललेलं आहे हो, हे सगळं समर्थांमुळे चाललेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला अखंड हे कार्य पुढे चालू ठेवायचे हो. म्हणून समर्थ म्हटले की विषय विकार कळले पाहिजे, कळून त्यांचा वापर कसा करायचा हे शिकता आलं पाहिजे. कारण का हो, खूप श्रीमंत आहे, म्हणजे एखादा व्यक्ती खूप श्रीमंत असतो, मुलगा मतिमंद तसा जन्माला येतो. मग म्हटले समर्थ काय त्या ऐश्वर्याचा उपयोग आहे. समर्थ म्हटले म्हणून समर्थ म्हटले उत्तमाची कर्म करता आली पाहिजेत. कारण का, त्या कर्माशिवाय आपल्याला काय होत नाहीये, आपल्यात बदल घडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की चांगले कर्म असू द्या नाही तर वाईट कर्म असू द्या, प्रत्येक कर्माची फळं आपल्याला काय करावी लागतात, भोगावीच लागतात. म्हणून समर्थ म्हणतात की अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, श्री विजयादशमी साजरी करता आली पाहिजे. आणि विजयादशमी, खरी विजयादशमी कधी, ज्या वेळेस आपण विषय विकारांवरती विजय मिळवून काय करू, विषय विकारांवरती विजय मिळवून आपण काय करू, निरूपण म्हणजे श्रवण करू, आपल्या विषय विकारांवरती विजय मिळवून आपण आपलं जीवन कार्य चालू करू. त्यावेळेस खरी आपली काय आहे, श्री विजयादशमी आहे. कारण समर्थ म्हटले आता आपल्याला इथून पुढे दश इंद्रियांवरती विजय मिळवता आला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.